16 मध्ये मी तुमच्याकडनं लीव्हज कंप्लीट करून घेणार आहे. लीफ वेगवेगळ्या प्रकाराने आपण फिलअप करायचे आहेत. त्यात कट पाईपचा लीफ व्हेरिएशन मी ह्या टॉपिकचं नाव देईन आणि ह्यात वेगवेगळ्या मटेरियल यूज करून आपण लीफ फिलअप करायचे आहे. तर तुम्ही एखादा पिक्चर सेव्ह करू शकता मोबाईलवरती म्हणा किंवा तुम्ही त्याचं प्रिंट आउटही काढून आणू शकता. तर ह्या प्रकारे बघा मी एक फोटो घेतलेला आहे. ते मी ट्रेस करून घेणार आहे. मी फर्स्ट, सेकंड व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शेअर केलं, की आपल्याला ट्रेस करायचं असेल तर ब्राईटनेस मोबाईलची थोडीशी वाढवून घ्यायची आहे. प्रॅक्टिससाठी आपण करत आहोत म्हणून मी क्विकली तुम्हाला एक मेथड सांगते ट्रेस करण्याचं, की आपण हे घ्यायचं आणि पटकन असं ट्रेस करून घ्यायचं आहे. पण ज्यावेळेस आपल्याला ब्लाउज वगैरे लागणार आहे, त्यावेळेस आपण पूर्ण ट्रेसिंग प्रोसेस वेगळ्या पद्धतीने करायची आहे. ह्यात आपण वेगवेगळे मटेरियलचा वापर करून लीफ भरून घ्यायची आहे. हे बघा मी असं ट्रेस करून घेतलेलं आहे. तर इथे मी काय करणार आहे, तर इथे मी कट पाईपचा वापर करणार आहे. इथे मी शुगर बीटचा वापर करणार आहे. इथे मी सिल्क थ्रेडचा वापर करणार आहे. इथेही कट पाईपचा वापर करायचा आहे. पण कट पाईपचा वेगळ्या पद्धतीने एकदा लोडिंग करणार आहोत आणि एकदा आपण दोन्ही पण पार्ट डिव्हाईड करून अशा प्रकारे लावणार आहोत. इथेही एकदा लोडिंग करून आपण कट पाईप्स शुगर बीट्स लावायचे आणि एकदा आपण दोन्ही साइडनी फिलअप करून लावायचे आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे व्हेरिएशन्समध्ये आपण लीफ कसे भरायचे ते दाखवणार आहोत. तर आता मी सुरुवात करते. ह्याच्यासाठी मला मटेरियल लागणार आहे शुगर बीट्स आणि कट पाईप्स आणि सेम तुमचे मटेरियल नीडल्स लागणार आहेत आणि आपला गोल्डन थ्रेड लागणार आहे. तर आपण सुरुवात करूयात लीव्हज बनवण्यासाठी. आता सर्वप्रथम आपण इथे टोकावरती एक चेन स्टिच काढून घ्यायची आहे किंवा टाका एक छोटा टाक काढायचा आहे. हे बघा असं आणि ह्याच्यामध्ये मी इथपर्यंत असं कट पाईप्स लावून घेणार आहे. सगळ्यात पहिलं मी कट पाईपचं दाखवत आहे तुम्हाला. हे बघा, मी आता हे लोड करून घेतलेले आहे आणि इथपर्यंत अजून 1-2 बीट्स आपल्याला अजून लागतील. बघा इथपर्यंत आपण कट पाईप्स लावून घेतलेले आहेत. एक स्टिच काढली आणि त्याच्या पुढे मी पुन्हा एकदा एक स्टिच काढली. आता मी वरती जाणार आहे. लाँग स्टिच काढायची आहे आणि एक शॉर्ट स्टिच काढायची आहे इथे. त्यानंतर पुन्हा लोड करायचं आहे आपल्याला नीडल कट पाईप्सने. आता साधारण मी 4 ते 5 ह्याच्यामध्ये ट्यूब पाईप्स लावून घेतलेले आहे आणि थोडंसं कर्व्ह शेपमध्ये मी इथे मिडलला येणार आहे आणि पुन्हा एक टाका काढायचा आहे आपल्याला. त्यानंतर पुन्हा त्याच्या खाली एक शॉर्ट टाका काढायचा आहे. त्यानंतर मी ह्या साइडला जाणार आहे. बघा इथे लाँग स्टिच घेतली आणि पुन्हा एक शॉर्ट स्टिच घेतले आणि सेम प्रोसेसने आपण इकडचेही बीट्स लावून घ्यायचे. त्याला फिश बोन स्टिच मधून आपण लीफ फिलअप करत आहोत असं बोललं जाईल. सेम प्रोसेस साधारण 4 ते 5 ट्यूब पाईप्स घ्यायचेत आपल्याला. कट पाईप्स. बघा इथे मिडल पॉइंटलाच मी बरोबर एक स्टिच काढली. पुन्हा त्याच्या खाली एक स्टिच काढली. आता मी पुन्हा इकडे जाणार आहे. अल्टरनेटिव्ह आपल्याला एकदा तिकडे आणि एकदा इकडे घ्यायचं आहे. 2 स्टिचेस इथे काढलेले आहेत. पुन्हा बीड्स घ्यायचे. पुन्हा बघा इथून आपण लोड केलेत. कट पाईप्स आणि पुन्हा इथे खाली एक स्टिच काढली. थोडंसं बीड्सला तुमचे जे काही कट पाईप्स किंवा बीड्स असतील त्याला सरकवायचं आहे आणि पुन्हा इथे 2 स्टिच, एक लाँग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच काढून घ्यायची आहे. लाँग स्टिच, शॉर्ट स्टिच आणि पुन्हा कट पाईप्स खालच्या बाजूला थोडासा कर्व आकारात किंवा कर्व शेपमध्ये फिल करायचं. त्या प्रकारे आपण पूर्ण पान असा भरून घ्यायचा आहे छान पद्धतीने. मग आपण थोडंसं इकडे एक लाँग स्टिच काढायची, पुन्हा एक शॉर्ट स्टिच काढायची आणि त्याच पद्धतीने पुन्हा भरायचं. ह्या प्रकारे बघा, मी दोन्ही साइडला फिशबोन पद्धतीने, फिशबोन स्टिचच्या सहाय्याने आपण पूर्ण पान भरून घेतलेलं आहे. एकदा इथे, एकदा तिकडे, एकदा इकडे, एकदा तिकडे आणि थोडासा असा कर्व्ह शेप आलेला आहे. ह्याच प्रकारे तुम्हाला पान फिलअप करायचं. हे कट पाईपचं झालं. आता मी इथे शुगर बीटचा घेणार आहे. समजत नसेल तर मी पुन्हा अजून एक पान असं करून दाखवते. आता पुन्हा इथे सेम प्रोसेस आपण शुगर बीटसाठी करणार आहोत. शुगर बीटची एक मिडल लाईन मला पहिली घ्यायची आहे. आता मी इथे टाका काढणार आहे. पुन्हा खाली काढणार आहे. सेम इकडे आपण जायचंय साइडला. लाँग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच
म्हणजे पुन्हा बीड्स घ्यायचे आणि मी आता जसं तुम्हाला कट पाईपचं सांगितलं सेम त्याच प्रोसेसने तुम्हाला हे बीड्स लावायचे. बऱ्याचशा डिझाईन्समध्ये अशा प्रकारचे लीव्हज येत असतात. जेणेकरून ते जे कोणतं सॅम्पल असेल ते खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं. लीव्हचा पार्ट हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. प्रत्येक सॅम्पलमध्ये किंवा प्रत्येक ब्लाउज पॅटर्न्समध्ये म्हणा. वेगवेगळ्या प्रकारच्या लीव्हज भरता आले पाहिजेत तुम्हाला. अशा प्रकारे बघा, मी शुगर बीटचा वापर करूनही लीफ कंप्लीट करून घेतलेला आहे. बॉर्डर लाईन आपल्याला हवी असेल तर तुम्ही चेन स्टिचनी बॉर्डर लाईनही करू शकता. अदरवाईज काही-काही लीव्हज असे असतात, की ज्यांना बॉर्डर लाईन चेन स्टिचची नसते. मग त्याला त्यावेळेस तुम्ही तसंच ठेवून द्यायचं आहे. ही फिशबोन पद्धतीने केलेली शुगर बीटचा वापर करून आपण लीफ केलेली आहे. इथे आता मी कट पाईप्सच स्लांट वेमध्ये लावून एक पानाचा आकार दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम इथे एक टाका काढायचा आहे. वरच्या बाजूस एक टाका काढून घेणार आहोत आपण आणि इथे आपल्याला पूर्ण लोडिंग करायचं आहे कट पाईपचं. कट पाईपचं पूर्ण लाँग लोडिंग करून घ्यायचं आहे तुम्हाला. बघा या प्रकारे मी पूर्ण कट पाईपचं लोडिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे वरती जाणार आहे, वरच्या साईडला. नंतर अजून एक टाका इथे घेणार आहे आणि आता आपल्याला स्लांट पूर्ण लाईन घ्यायची लीफ भरण्यासाठी. ही साईज पानांची छोटी असते, फार नाजूक पानं असतात. मी तुम्हाला मोठी करून दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल, आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे. बऱ्याचदा ब्लाउजेसमध्ये हा साईज खूप छोटा असतो. बघा इथे असं आपल्याला स्लांटिंग घ्यायचं आहे लाईन आणि इथे एक छोटा टाका काढायचा आहे. पुन्हा आपल्याला वरती जायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इथे एक छोटा स्टिच काढायची आहे. आता मी स्टार्ट करताना इथे बघा हे वरचे बीट्स किंवा कट पाईप सोडूनच स्टार्ट केलेलं आहे. जेणेकरून हा टोकदार दिसेल वरच्या बाजूला आणि इथे पूर्ण पान तुमचं कंप्लीट होईल. इथे एक टाका, पुन्हा खालच्या साईडला एक टाका, पुन्हा आपल्याला वरती जायचं आहे. तर 2 टाके आपण वरती काढणार आहोत, एक लाँग आणि एक शॉर्ट. आपण आतमध्ये फिलिंग दिलेली आहे, त्याचमुळे आपलं पान जो आहे तो एम्बॉस्ड आणि थोडासा फुगलेला दिसतोय. एम्बॉसचा अर्थच असा असतो, की ते वरती फुगलेला किंवा थोडंसं असं बाउन्सी लूक देतं. आणि ते आपण इथे लॉक करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने बघा ह्या प्रकारे थ्रेड जर वरती राहत असेल, तर पुन्हा एक अजून लॉक स्टिच द्या आणि दोरा खाली ओढून घ्या. हे बघा असं स्लांटिंग वेमध्ये आपण पानाचा आकार कंप्लीट केलेला आहे. ह्यालाही तुम्हाला चेन स्टिच टाकायची असेल, तुम्ही चेन स्टिच टाकूनही करू शकता. पहिली बॉर्डर लाईन करून घ्या, त्यानंतर आतली फिलिंग करा. अशा प्रकारे फिश बोन स्टिचमध्ये 2 पानं आणि ही आता आपण आतमध्ये फिलिंग देऊन एक वन साइडेड लीफचा शेप केलेला आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला इथे अ, शुगर बीटचाही सेम प्रोसेस दाखवणार आहे. शुगर बीटसाठीही मी इथे पहिले शुगर बीट्स लावून घेईन मध्यभागाला. सगळ्यात पहिला आपण एक टाका काढूया आणि सेम मध्ये आपल्याला लोडिंग द्यायचंय शुगर बीटचं. टाका काढायचा आहे ते. 2 टाके प्रत्येक वेळेस काढायचे जेणेकरून तुमचा दोरा परत फिरणार नाही किंवा तो तिथे स्टेबल राहील. आता इथे मी 2 टाके पुन्हा काढले आणि आता मी हा जो पान ज्या पद्धतीने कंप्लीट केलेला आहे, त्याच पद्धतीने मी हाही लीफ कंप्लीट करून घेणार आहे. आरीवर जसं-जसं तुम्ही करत जाल तसं-तसं त्याचं एक्सपिरियन्स तुम्हाला येत जाईल आणि सगळे मोटिव्हज म्हणा किंवा जेही तुम्ही काही आर्टिकल कंप्लीट करत आहात, ते छान दिसायला सुरुवात होईल. कारण की तोपर्यंत आपली प्रॅक्टिस तेवढी झालेली असते आणि आपल्याला जमायला लागतं. हे बघा इथून मी स्लांटिंग घेतले लाईन आणि एक टाका काढून पुन्हा एक टाका काढला त्याच्या खालच्या बाजूला. पुन्हा रिटर्न जायचंय. लाँग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच काढायची आपल्याला इथे चेन.
पुन्हा मणी लोड करायचे त्याच्यामध्ये. शुगर बीट्स. या प्रकारे बघा आपण वन साइडेड परत लीफ कंप्लीट करून घेतलाय. सेम प्रोसेसने फक्त शुगर बीटचा वापर केलेला आहे आणि मी कधीही लीफ स्टार्ट करताना तुम्ही बघितलं असेल तर वरचे 2 बीट्स सोडून मग खाली स्लांट वे करत असते. जेणेकरून हा टोक दिसेल वरती पानाचा आणि खाली मग हा पूर्ण फिलअप झालेला पान. त्याच प्रकारे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आता इकडचाही लीफ सांगते तुम्हाला कोणत्या प्रकारे करायचं आहे ते. तर बघा इथे वेगळ्या पद्धतीने अजून एक मी तुम्हाला लीफ सांगत आहे. त्यासाठी आपल्याला वन साइड खाली एक टाका काढायचा आणि वन साइड पूर्ण बीट्स तुम्ही लावून घ्यायचे आहेत. एक साइडला मी फक्त 2-2 कट पाईप्स लावून घेत आहे. आता मिडल पार्टमध्ये शुगर बीट्स लावून घ्यायचे आहेत. मिडल पार्टला त्यासाठीच गॅप ठेवलेला जेणेकरून आपण शुगर बीटचा वापर मिडल पार्टला करू शकू. बघा असं. अशा प्रकारे इथे दोन्ही साइडला कट पाईप्स लावलेले आहेत आणि मिडलला मी शुगर बीट्स लावलेले आहेत. तुम्हीही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लीव्हची प्रॅक्टिस करा. खूप इम्पोर्टंट पार्ट आहे लीव्हचा. बऱ्याचशा ब्लाउजेसमध्ये हेवी ब्लाउज आहेत, ब्राइडल वेअर ब्लाउज आहेत. त्यावेळेस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचा वापर केला जातो. त्यातलेच काही पानं आपण आज स्टिच केले आहेत. तुम्हीही याची प्रॅक्टिस सतत करत राहा. थँक